मिथुन राशीच्या बॉसशी कसे जमवून घ्यावे? तुमचा बॉस मिथुन आहे का? मग तुम्ही जॉब करायला आलोय की ब्रेक डान्स करायला? मिथुन राशीचा बॉस म्हणजे बुद्धीचा वायफाय राउटर. कधी कधी सिग्नल भन्नाट येईल तर कधी अचानक रिकनेक्ट करावं लागेल. त्याच्याशी जुळवून घ्यायचं आहे. मग स्पीड, ह्युमर आणि स्मार्टनेस हे जादूचे 3 मंत्र लक्षात ठेवा. त्याचा मूड स्विच करून सराव करून घ्या. सकाळी ते जॉली मूडमध्ये, अरे आपण टीमला ट्रिपला घेऊन जाऊया. दुपारी, हे रिपोर्ट आले नाहीत अजून, कसं चाललं आहे ऑफिस. सायंकाळी, आज आपल्याला थोडं क्रिएटिव्ह काहीतरी करायला हवं. बॉस आहे की मूड लाईटिंग, तुमच्या मेंदूला ॲटो ॲडजस्ट मोडवर ठेवा. त्यांना बोरिंग रिपोर्ट्स दाखवू नका, त्याऐवजी पंच टाका. सर, ही एक्सेल शीट आणि डेटा रिपोर्ट तयार आहे. मिथून बॉस लगेच उत्तर देईल, झोप येते. त्याऐवजी तुम्ही म्हणालात, सर एक भन्नाट गोष्ट सांगतो. ही आकडेवारी पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुमच्या सादरीकरणात ड्रामा, ट्विस्ट आणि ह्युमर असेल तर ते लगेच इंटरेस्टेड होतील. बॉसच्या कल्पनांना विरोध करू नका, त्याऐवजी इनोव्हेटिव्ह ट्विस्ट द्या. आपण ऑफिसमधील मीटिंग बीचवर घेऊया. तुम्ही म्हणाल, सर कल्पना मस्त आहे, पण वायफाय नाही मिळाला तर? चला आपण छतावर एक मिनी बीच सेट करूया. त्यांना वाव फिलिंग येईल आणि मग तुम्ही सेफ आहात. बॉसच्या गप्पांना कंटाळू नका, ऐका आणि शहाणपणाने उत्तर द्या. मिथून बॉसचा दिवस 5 मिनटं काम, 10 मिनटं गप्पा असा जातो. ते काहीही बोलतील. काल मी AI वर एक भन्नाट आर्टिकल वाचलं. तुम्ही लगेच गूगल करून त्यावर बोलायला सुरुवात करा. त्यांचा इंटलेक्च्युअल पार्ट ॲक्टिव्ह ठेवा, मग ते तुमच्यावर नक्की खुश होतील. डेडलाईन नाही, टाईम बबल असतो. हे काम उद्या हवं आहे, 2 तासांनी. त्याचं काय झालं आहे? सर तुम्ही उद्या सांगितलं होतं ना. हो, पण मी म्हटलं आजही चालेल. त्यांच्या टाईम सेन्सला फ्लेक्झिबिलिटी हवी. तुम्ही तयार ठेवा. बॉसच्या मल्टीटास्किंग स्पीड जुळवा. ते एका वेळी फोनवर क्लायंटशी बोलत असतील, रिपोर्ट वाचत असतील आणि मध्येच टीमला नवीन प्रोजेक्ट आयडिया देखील सुचवत असतील. तुम्हीही त्यांच्यासारखं डायनॅमिक बना, नाहीतर मागे पडाल. त्यांना गप्प बसवायचे, मग त्यांना प्रश्न विचारा. जर ते खूप बोलत असतील आणि तुम्हाला